पण एक गोष्ट इथे इंटरेस्टिंग आहे की इथे वर बरीच पाण्याची टाकी आहेत. खाली दिसणाऱ्या निळ्या घरापासून आपण हा ट्रेक चालू केला. इथली स्पेशालिटी म्हणजे इथनं एक 7 ते 8 किल्ले दिसतात. गावातून पायवाटेवर चालत मधले पाणवठे आणि इतर दृश्य बघत अजून किती उंच जायचे याचा विचार करत जंगलातनं वाट काढत कित्येक पायऱ्या चढत शेवटी एकदा येऊन पोचलो ते या मेंगजाई डोंगराच्या टॉपला. हे बघा, खाली दिसणाऱ्या निळ्या घरापासून आपण हा ट्रेक चालू केला आणि हा साधारण डोंगर चढून आता ऑलमोस्ट वर पोचलेला. तर हा आहे मेंगजाईचा टॉप. इथे थोडं दूरवर आपल्याला हे मंदिर दिसतं आहे. आपण तिथे चाललेलो आहे. आता सिंहगडच्या मागच्या साईडला म्हणजे कल्याण गावातनं वर एक वाट येते, तिथे आपण या मेंगजाई माता मंदिराच्या रूटला आहोत. ऑलमोस्ट मंदिरापर्यंत पोचलेले आहे आता वर. आणि इथली स्पेशालिटी म्हणजे इथनं एक 7 ते 8 किल्ले दिसतात. आता आज विजिबिलिटी नाही आहे, तर त्यामुळे 3 जे मुख्य किल्ले आहेत ते दिसत आहेत. तर इथनं जर बघितलं तुम्ही तर हा समोर दिसतोय तो सिंहगड आहे. इथे खाली कल्याण गाव आहे. इथे मागे या डोंगराच्या मागे विंझरच्या मागचा नागफणी डोंगर आहे. आता इथे थोडंसं झूम करून हा तोरणा दिसतोय आणि सरते शेवटी गडांचा राजा, राजांचा गड, राजगड. या डोंगराच्या एकदम एका कडेला वसलेलं आहे ते हे मेंगजाई मातेचं मंदिर. हे मंदिर आणि त्याच्या लोकेशनमुळे इथले वातावरण नेहमीच प्रसन्न आणि शांततापूर्ण असते. या मंदिराच्या पुढे जाऊन आणि या पायऱ्या उतरून डोंगराच्या कडेला येतो तो या ट्रेकचा सगळ्यात सुंदर स्पॉट. इथे एकाच्या छोट्याशा दगडरूपी मूर्तीला शेंदूर फासून त्याची पूजा करण्यात आलेली आहे. तसेच घंटा आणि ध्वज उभारण्यात आलेले आहेत. या जागेवरून दिसणारा 360 डिग्रीचा व्ह्यू म्हणजे या ट्रेकचे सगळ्यात सुंदर क्षण. किती वेळ बसावे आणि आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत राहावे असा हा स्पॉट. पावसाळी वातावरण आणि चारी बाजूला पसरलेले हे डोंगरकडे याचे एक जबरदस्त कॉम्बिनेशन तयार झाले होते. या जागेचं असं ऐतिहासिक महत्त्व म्हटलं तर याचं असं मेन्शन कुठे फारसं दिसत नाही आहे ऐतिहासिक कागदपत्रात मेंगजाई देवीचं. पण एक गोष्ट इथे इंटरेस्टिंग आहे की इथे वर बरीच पाण्याची टाकी आहेत आणि स्पेसिफिकली बनवून घेतलेली पाण्याची टाकी आहेत आणि त्याच्यावर म्हणजे झाकण ठेवायला वगैरे पाणी झाकून अशी व्यवस्था केलेली आहे. तर आता या सगळ्यावरनं असं वाटतं की आता माझ्या मागच्या साईडला राजगड आणि तोरणा आहेत, या साईडला सिंहगड आहे. तर सिंहगड ते राजगड तोरणा ही वाट वापरत असावी त्यावेळी आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मध्ये विसावा आणि याच्यासाठी पाण्याची टाकी इथे बनवण्यात आली आहे. पायऱ्या चढून परत वर आल्यावर आपले लक्ष वेधून घेते ते मेंगजाई मातेचे हे सुंदर मंदिर आणि त्याच्या समोरचा हा अतिप्राचीन वृक्ष. हा वृक्ष कदाचित मंदिरापेक्षाही जुना असेल आणि यांनी काय काय इतिहास पाहिला असेल हे त्यालाच ठाऊक. इथे नेहमीच एक सुंदर अशी आकर्षक सजावट केलेली असते. झाडाच्या पारावर मस्त विसावा घेत नंतर आम्ही मुख्य मंदिरात प्रवेश केला. मंदिरात खालचे गावकरी नित्य नियमाने पूजा अर्चना करत असल्यामुळे मंदिराचा परिसर हा अतिशय स्वच्छ आहे. मेंगजाई मातेच्या मुख्य मूर्तीशिवाय इथे अनेक छोट्या मोठ्या दगडी मूर्त्या आहेत. मेंगजाईला आलं की दरवेळी माझं लक्ष वेधून घेतात की ही पाण्याची टाकी. इथे चौकोनी आकाराची अनेक छोटी मोठी पाण्याची टाकी आहेत आणि प्रथमदर्शनी असं वाटते की ही सगळी टाकी अंडरग्राऊंड जोडून एक अंडरग्राऊंड पाण्याच्या स्टोरेजची सिस्टीमच इथे तयार केली गेली असावी.
मंदिराच्या परिसरात मंदिराच्या स्वच्छतेसाठी तसेच देवदेवींच्या आंघोळीसाठी नेहमीच पाण्याचे टाके असते, पण इथे असणारे असंख्य पाण्याची टाकी आधी म्हणल्यासारखे असे दर्शवतात की ही इथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी व्यवस्था होती. पूर्ण पावसाळी वातावरण झाले असल्यामुळे आता सिंहगडाचा टॉप पूर्ण ढगात होता. तर चारही दिशांची ही सुंदर निसर्ग दृश्य मेमरीमध्ये साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा ही नम्र विनंती.